नागपूरहून अमरावतीला भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही बसने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली। यामध्ये अज्ञात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला। नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील 14 मैल चौक वळण रस्त्यावर हा भीषण अपघात झाला। नागपूरहून जलद गतीने अमरावती जाणारी शिवशाही बस MH9 EM 2260 क्रमांकाची ही बस भरधाव वेगाने जात असताना 14 मैल चौक परिसरात अज्ञात पादचारी महामार्ग ओलांडत होता। या पादचाऱ्याला बसने जबर धडक दिली। अक्षरशः बसबरोबर 100 मीटर पर्यंत पादचारी फरफटत गेला। लोकांनी येथे धाव घेतली तेव्हा बस चालकाने बस थांबवली। हा अपघात पाहताच नागरिकांचा रोष प्रचंड वाढला, एवढा की काही काळ महामार्ग बंद करण्यात आला। वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या। राजीव पवार नामक व्यक्तीने कळमेश्वर पोलिसांना व खुर्सापार वाहतूक पोलिसांना अपघाताबाबत माहिती दिली। ताबडतोब घटनास्थळावर कळमेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुळूक पोलीस ताफ्यासह दाखल झाले। खुर्सापार वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हिवरकर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाल्याने त्यांनी शिवशाही बसवर दगडफेकही केली। मृतदेह उत्तरीय तपासणीकरता कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला। शिवशाही बस कळमेश्वर पोलीस वाहन चालक याने स्वतः चालवत ठाण्यात जमा केली। वाहतूक सुरळीत करून महामार्ग मोकळा करण्यात आला। उत्तरीय तपासणी दरम्यान मृतकाची ओळख पटली असून मृतक हा इंदरवाडा तालुक्यातील भारसिंगी येथील राहणारा आहे। 48 वर्षीय मृतकाचं नाव वसंतराव वामनराव इंगोले असं असून हा व्यक्ती 14 मैल परिसरातील लॉजिस्टिक पार्क येथे सफाई कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती कळमेश्वर पोलिसांनी दिली आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव करमलवार, हेड कॉन्स्टेबल राजकुमार राऊत, प्रकाश उईके, माणिक शेरेसह अन्य पोलीस कर्मचारी करत आहेत। येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ट्रक उभे करून वाहन चालक आपले वाहन रस्त्यावर उभे करतात व बाहेर जातात, त्यामुळे येथे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे। समोरून येणारी वाहनं रस्ता ओलांडताना उभ्या असलेल्या वाहनांमुळे दिसत नाहीत व परिणामी नागरिकांना जीव गमवावे लागत आहेत। या वाहन चालकांवर पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।